श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहेत ब्लाऊजचा एक नवीन पॅटर्न. त्याच्यासाठी तुम्हाला काठ लागणार, साडीचे कॅनव्हास लागणार आहे, लेस लागणार आहे आणि लेस ज्या कलरची आहे त्याच कलरचा दोरा लागणार आहे. आधी काय करणार आहे, इथे मी काठ एकमेकांवर उलटे ठेवून शिवून घेणार आहे आणि मधोमध कट करणार आहे. आणि जे एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं किंवा थोडंसंच असलं तर ते तसंच ठेवायचं. नखाने प्रेस करून घेतलं. आता काय करायचं, गळा तयार करून घ्यायचा. गळा उलटवला तरी चालतो, पण उलटवण्यापेक्षा तुम्ही त्याला पट्ट्या लावून आतमध्ये पूर्ण फोल्ड केला तर तो अति चांगला दिसतो, म्हणजे बॅलन्स राहतो. जर पलटवलं तर त्याला बॅलन्स काही राहत नाही. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, ज्या क्रॉस पट्ट्या काढतो आपण गोटसाठी त्याच पट्ट्या यूज करून गळा मी पलटवून घेणार आहे, म्हणजे पट्ट्या लावून. हात शिलाई वगैरे काही करणार नाही, मशीनवरतीच सगळं करणार आहे त्याचं. कारण कसं असतं, तुम्ही जेवढं फिनिशिंगमध्ये द्याल तेवढं ते सपोर्टला राहतं. आणि बॅकचा जो पोर्शन आहे मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, बॅक कसा तयार करायचा. पाठीचा भाग पूर्ण दाखवलेला आहे, टक्स वगैरे सगळं मारून घेतलेलं आहे. तो पूर्ण करून मग ही पुढची प्रोसेस करते आहे. गळ्याला पट्टी लावल्यानंतर नॉचेस द्यायचे, वरून दाबटीप द्यायची. आधी दाबटीप वरून द्यायची, सगळं साईडला घ्यायचं कापड इकडच्या ओपन साईडला, आणि नंतर मग दाबटीप द्यायची. आणि नंतर मग ते परत पलटी मारून एकदा परत दाबटीप द्यायची. दाबटीप दिल्यानंतर तुम्ही हातशिलाई घालू शकता किंवा डायरेक्ट टीप मारली तरीही चालू शकते. कारण टीप मारली तरी ती झाकलीच जाणार आहे, ओपन काही तुमची टीप राहत नाही. त्याच्यासाठी टीप मारली तरी चालते. जर तुम्हाला हातशिलाई करायची असेल तर तुम्ही हातशिलाईसुद्धा करू शकता. आता काय करायचं आहे, हे सगळं झालं की आपण जे काठ घेतले होते त्या काठ प्रेस करणार आहोत. जेवढं तुम्ही फिनिशिंगमध्ये करणार आहात तेवढं ते चांगलं असतं. त्याच्यासाठी सगळं प्रेस वगैरे करा. काही जण कसं करतात, कॅनव्हास असेल तर त्या मापातच कट करतात आणि डायरेक्ट स्टिच करतात प्रेस न करता. पण ते कसं होतं, वॉश केल्यानंतर ते लूज पडतं. त्याच्यासाठी तुम्ही प्रेस केलं तर ते अतिउत्तम राहील. आता शोल्डर किती आहे ते मोजून घ्यायचं गळा झाल्यानंतर. गळा ते मोजलं की कॅनव्हास डबल घेतलेला आहे, मुंड्याचा आकार त्याच्यावर काढून घेतला. शोल्डर मोजलं ते 3 इंच आलं माझं. तुमचं जितकं येईल तितकं ते साईडनी मुंड्याच्या बाजूनी 3-3 इंच घेऊन परत तो राऊंड शेप कट केला. असे 2 भाग कट होतात तुमचे, डावी साईड आणि उजवी साईड. असे 2 झाले की मग आता इस्त्री करणार आहोत आपण काठावर ठेवून. ते कसं करायची मी तुम्हाला दाखवते. की काठावर ठेवायची, ती काठ उलटे ठेवायचे, उलटे ठेवून त्याच्यावर इस्त्री करायची. इस्त्री करायच्या आधी काठाला इस्त्री करून घ्यायची. जी मध्ये शिलाई मारलेली असते ती ओपन करायची पूर्ण, आणि त्याच्यावर पण इस्त्री मारून घ्यायची, म्हणजे ते जाड होत नाही. आणि कॅनव्हास बघायचा, जिथे जी चमक बाजू असते ती काठावर ठेवायची आणि इस्त्री करून घ्यायची. दोन्ही पण भाग सगळ्यात महत्त्वाचं उजवा आणि डावा बघायचा. ते दोन्ही बघितल्यावर मगच इस्त्री करायची. आणि कारण दोन्ही एका साईडचे जर झाले तर प्रॉब्लेम येईल. आणि जो गळ्याचा बाजूचा भाग आहे त्या साईडनी थोडंसं 1 पाव इंच कापड एक्स्ट्रा ठेवायचं आणि बाकीचं सगळं कट करून टाकायचं. कारण आपण तो भाग पलटवणार आहोत त्याच्यासाठी, कारण गळा आपण फिनिशिंगमध्ये केलेला आहे, म्हणून हे पण आपल्याला फिनिशिंगमध्ये करायचं. सेम काठावर ठेवायचं, अस्तरवर ठेवायचं. अस्तरवर ठेवून झालं की आहे त्या मापात कट करून घ्यायचं. ज्या साईडनी आपण एक्स्ट्रा ठेवलं होतं काठ त्या साईडनी टीप मारून घ्यायची. त्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आणि ते पलटी करून घ्यायचं. सेम दुसरा भाग पण तयार करून घ्यायचा. चारी बाजूनी शिवून घ्यायचं, परत दाबटीप द्यायची आणि बाकीचं सगळं शिवून घ्यायचं.
जे एक्स्ट्राचं कापड राहिलेलं असतं ते कट करून टाकायचं. असेच दोन्ही भाग तयार करणार आहे. त्याच्यानंतर काय करणार आहे, जो एक तयार झालेला आहे तो बरोबर तसा ठेवायचा जसं दाखवला आहे तसा. जिथे एंड होतो आहे, गळ्याचा भाग दिसतो आहे, जिथून गळा एंड होतो बघा, तिथून काठ म्हणजे काठ तिथपर्यंत आहे गळ्यापर्यंत, तिथून पुढे नाही आहेत. त्यामुळे तिथे मार्किंग केलं आणि त्याच्यापुढे मी एक अर्धा इंचाचा डिस्टन्स ठेवणार आहे. गळ्याच्या पुढे एक अर्धा इंचाचा, म्हणजे एका लेवलमध्ये तुमची लेस बसणार आहे. तुम्ही अंदाजपंचे काही करू नका. अंदाजपंचे जर केलं तर ते थोडंसं इकडं तिकडं होतं. त्यामुळे तुम्ही मेजरमेंट घेऊन जर केलं, तुम्ही कितीही, तुम्हाला माहिती आहे अंदाजे की अर्धा इंच इथे येणार आहे, पाव इंच इथे येणार आहे, तसं करू नका. जर तुम्ही मापं टाकून केलं तर जास्त चांगलं. आणि आता मी लेस जी वापरणार आहे ती काटाला मॅचिंग वापरणार आहे. काठ कॉपर कलरमध्ये पण नाही आणि गोल्डनमध्ये पण नाही, असा वेगळाच आहे. त्याच्यामुळे ती लेस वापरली आणि लेसला जो दोरा मॅच आहे तोच दोरा मी तिथे लावलेला आहे. ब्लाऊजचा दोरा यूज केलेला नाही, कारण कसं होतं काहीजण लेसलासुद्धा ब्लाऊजचाच दोरा यूज करतात, मग तो वरतून दिसतो, ते चांगलं दिसत नाही. त्याच्यासाठी तुम्ही शक्यतो दोरे ज्या कलरची लेस असेल त्या कलरचेच वापरा, म्हणजे ते अजून छान फिनिशिंगमध्ये तुमचं दिसतं. जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तेवढ्या भागात मी लेस लावून घेतली. तुम्ही सिंगल लेस लावली तरी चालू शकते, डबल लावली तरी चालू शकते. मी इथे डबल यूज करणार आहे. पहिली जी आहे ती मी अर्धा इंचावर हे केली आणि दुसरी जी आहे ती पाव इंच करणार आहे. म्हणजे जो एक दाब असतो आपला, तो दाब बरोबर त्या दोन लेसेच्या मध्ये येईल शिवताना. अशा पद्धतीत दुसरी लेस त्या अंतरावर ठेवून शिवून घेणार आहे, जसं गोल आकारात आहे. लेस लावताना लेस लूज ठेवायची आहे, कुठेही ताणायची नाही. लेस थोडी लूज सोडून मगच लावायची, म्हणजे ती बरोबर गोल फिरली जाते लेस. नाही तर मग असं ती ओढल्यासारखी दिसते. त्याच्यामुळे लावतानाच थोडी लूज सोडायची, मग पुढं शिवायचं, थोडी लूज शिवायची, मग पुढं शिवायचं, असं करायचं. अशा पद्धतीत लेस लावून घ्यायची. डबल लेस लावली. आता काय करायचं, आपण जे काठ काढलेले आहेत ते काठ त्याच्यावर ठेवायचे व्यवस्थित. जी फिनिशिंगची बाजू आहे ती गळ्याच्या साईडला घ्यायची आणि आपल्या बॉल पिन्स असतात त्याने ते पॅक करून घ्यायचं आधी, कारण कापड शिवताना हलू शकतं. त्याच्यामुळे आधी तुम्ही बॉल पिननी ते अटॅच करून घ्या आणि नंतर शिवायचं आहे. पण आता ह्यांना नॉट पाहिजे आहे पाठीमागे बांधायला, त्याच्यासाठी ही नॉट मी लावणार आहे. तर वरून 3 इंच सोडलेला आहे मी शोल्डरपासून. 3 इंचाला मार्किंग केलं, तिथे थोडीशी आतमध्ये नॉट घातली आणि वरून टीप दिली. टीप देताना पण कसं करायचं, जिथे आपण नॉट हे केलेली आहे तिथे पुढे मागे करायचं, म्हणजे नॉट पक्की होऊन जाते. आणि बाकी आहे त्या आकारात शिवून घ्यायचं दोन्ही बाजूनी, मुंड्याच्या बाजूनी पण आणि गळ्याच्या बाजूनी पण. आणि जर का एक्स्ट्रा असेल साईडला तर ते कट करायचं. तसंच सेम दुसऱ्या बाजूला पण तसंच करणार आहे. गळ्याची बाजू ह्याला ठेवली, ती जी आहे मुंड्याची ती फिनिशिंगमध्ये नाही आहे, ती मुंड्याला ठेवली. वरून परत 3 इंचाला मार्किंग केलं, बॉलपिन लावून घेतल्या सगळीकडे आणि जी दुसरी नॉट आहे ती बरोबर 3 इंचाच्या ह्याच्यावर ठेवून परत जे आहे त्या पद्धतीत फिनिशिंगमध्ये शिवून घेतलेलं आहे. आणि आता पाठीमागे तुम्हाला आवाज जर येत असेल तर सॉरी, कारण इलेक्शन चालू आहे त्यामुळे त्या गाड्यासारख्या चालू आहेत म्हणून. फिनिश झाल्यानंतर तुमचा ब्लाऊज अशा पद्धतीत तयार होतो. बघा, तुम्हाला दिसेल कसा झाला आहे तो. या पद्धतीत ब्लाऊज तयार होईल तुमचा. तुम्हाला नॉट नसेल लावायची तर नाही लावली तरीही चालू शकते. मी नॉटला रेडीमेड लटकन लावणार आहेत म्हणून मी लटकन लावलेले नाहीत. कस्टमरला रेडीमेड लटकन हवेत, कापडाचे नको आहेत म्हणून. कापडाचे असतील तर मी पुढच्या ह्याच्यात तुम्हाला दाखवेल कापडाचे लटकन कसे बनवायचे ते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद. आत्तापर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केला. तसाच तुम्ही मला सपोर्ट करा. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे. आत्ता लग्न सीझन आहे. लग्न सीझनमध्ये तुम्ही हा पॅटर्न यूज करू शकता. नवरीला करू शकता. थँक्यू.